पुण्यातून एर्टिगा कार भाड्याने घेऊन नाशिकला जाताना त्या गाडीतील प्रवाशांनी आळेखिंडीत कार चालकाचा गळा आवळून खून करून कार चोरून नेण्याची घटना 27 जानेवारी रोजी घडली होती। या घटनेने जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली होती। या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन सीसीटीव्ही फुटेज व आसपास चौकशी सुरू केली। मृत कार चालक राजेश बाबूराव गायकवाड वय 56 वर्षे यांचा मोबाईल पुणे नाशिक महामार्गावर संतवाडी जवळील हॉटेल समाधान येथे मिळून आला होता। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथक स्थापन करून संपूर्ण महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले। सदर एर्टिगा गाडी ही माळशेज घाटाकडे गेल्याचे दिसून आले, तसेच त्यात 3 जण बसल्याचेही दिसून आले। नंतर ही गाडी नाशिक जवळील कसारा घाटात सोडून दिल्याचे स्पष्ट झाले। सदरचे आरोपी हे नाशिक परिसरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खबरीनुसार मुख्य आरोपी युवराज मोहन शिंदे राहणार सातपूर जिल्हा नाशिक, विशाल आनंदा चव्हाण गंगापूर रोड नाशिक, मयूर विजय सोळसे गंगापूर रोड, ऋतुराज विजय सोनवणे गंगापूर रोड यांना अटक करण्यात आली। सर्व आरोपी हे 22 ते 30 वयोगटातील असून सराईत गुन्हेगार आहेत। त्यांनी यापूर्वीही असे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे। सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप सकपाळ, पोलीस सब इन्स्पेक्टर अमित सिद्ध पाटील, आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस सब इन्स्पेक्टर चंद्रशेखर डुंबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, विनोद गायकवाड, सचिन कोबल यांनी केली आहे।